नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मराठीमध्ये अनेक वाक्प्रचार अतिशय प्रसिद्ध आहेत. म्हणजे दोन व्यक्तीमध्ये किंवा दोन गटांमध्ये वाद सुरू असतो. जोरात वादाला सुरुवात होते. त्यावेळेला तो वाद अगदी विकोपाला गेला की मुद्द्यावरून गुद्द्यावर वाद आला असं म्हणतात. म्हणजे त्या वादावादीतनं जर काही ढकलाढकली सुरू झाली, धक्काबुक्की सुरू झाली, तर वाद हा मुद्द्यावरून गुद्द्यावर आला असं म्हणतात. किंवा अगदी लढाईच्या वेळेला सुद्धा असं म्हणतात की पहिल्यांदा सुरुवातीला एकमेकावरती बाणांचा वर्षाव जुन्या काळामध्ये केला जायचा, नंतर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या जायच्या आणि शेवटी तलवारी किंवा भाले हातात घेऊन योद्धे सैनिक एकमेकांना भिडायचे. त्याला हातघाईची लढाई असं म्हणायचे, हातघाई म्हणायचे त्याला. हे सगळे मराठीतले वाक्प्रचार झाले. परंतु तासगाव तालुक्याचं, सांगली जिल्ह्यातलं जे तासगाव तालुका आहे त्यातलं राजकारण काही वेगळंच आहे. आता आपल्याला तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातलं राजकारण म्हणावं लागेल. कारण त्या ठिकाणी आता जो काही वाद चालू आहे दोन गटामध्ये, म्हणजे राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस, या दोन्ही पक्षाचे नेते एकमेकाच्या विरुद्ध शड्डू ठोकून राजकीय लढाईला उतरलेले आहेत मैदानात. त्यापैकी एक नेते आहेत ते तरुण आहेत आणि माजी उपमुख्यमंत्री, माजी गृहमंत्री आणि राज्याचे अतिशय लोकप्रिय नेते आबा पाटील यांचे चिरंजीव असलेले आमदार रोहित पाटील आहेत. आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षात असताना खासदार झालेले, 2 वेळा खासदार झालेले आणि सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले संजय काका पाटील आहेत. या दोघांमध्ये जोरात वाद चालू आहे. आणि तो वाद, गंमत अशी आहे की तो वाद हातघाईवरही नाही आहे, तो मुद्द्यावरून गुद्द्यावर पण आलेला नाही, तर तो वाद असा आहे की कोण कोणाच्या मांडीवर आहे. म्हणजे कदाचित पहिल्यांदाच असं घडलं असेल की असा वाद की कोण कोणाच्या मांडीवर बसलं आहे ह्याच्यावरनं चर्चा चाललेली आहे. त्याचं झालं आहे असं की काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी किंवा काही दिवसांपूर्वी आपण म्हणू की संजय काका पाटील ही त्यांची एक बोलण्याची एक वेगळी स्टाईल असते. त्या स्टाईलमध्ये ते असं म्हणले की हे जे आमदार रोहित पाटील आहेत ते सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसलेले आहेत. खरं म्हणलं तर राज्यामध्ये संपूर्ण आपण राजकीय परिस्थिती पाहिली तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांचं काही जमत नाही. विशेषतः भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वेगवेगळे, जयंत पाटील असतील, रोहित पवार असतील, सुप्रियाताई सुळे असतील, यांचे प्रचंड मतभेद आहेत. परंतु रोहित पाटील हे तरुण आमदार आहेत, होतकरू आहेत. मतदारसंघात त्यांना काही कामं करून दाखवायची आहेत त्यांच्या, आणि त्यामुळं त्यांनी ते धोरण असं ठेवलेलं आहे की जिथं विकास कामाचा विषय येतो तिथं सत्ताधारी पक्षाची सुद्धा ते मदत घेतात. आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रोहित पाटीलना अतिशय आपुलकीनं, आस्थेनं नेहमी त्यांच्याबरोबर वागतात असं दिसून आलेलं आहे. एखादं काम रोहित पाटील मतदारसंघातलं घेऊन गेले, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, आणखी कुठलाही प्रश्न असेल, तर मुख्यमंत्री फडणवीस हे आस्थेनं ऐकून घेतात, शक्य तिथं त्यांना मदत करतात. त्यामुळं त्यांनी संपूर्ण मतदारसंघामध्ये तरी रोहित पाटील यांनी सरकारच्या विरुद्ध आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या विरोधात फारशी कधी मोहीम उघडली असं आपल्याला दिसलेलं नाही, किंवा भारतीय जनता पक्षावर फार कडवी टीका केली असं दिसत नाही. अनेकदा तर असं दिसलेलं आहे की आता शक्तिपीठासारखा मार्ग आहे त्याच्या बाबतीत त्यांनी अनुकूल भूमिका घेतली रोहित पाटलांनी. आणि काही विकास कामांच्या बाबतीत तर संयुक्तपणे असे ज्याला आपण डिजिटल म्हणतात ते सुद्धा प्रसिद्ध झाले की हे निवेदन देत आहेत किंवा मुख्यमंत्र्यांकडून एखादं काम मंजूर झालेलं आहे. तर रोहित पाटलांचा असा एकूण कार्यक्रम आहे की आपल्या मतदारसंघामध्ये आपण राजकारण कमी करायचं आणि विकास कामांना भर द्यायचा, आणि त्यानुसार त्यांचं सतत काम चाललेलं असतं. तोच संदर्भ घेऊन संजय काका पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली ती की ते सत्ताधारींच्या मांडीवर बसलेले आहेत. काल म्हणजे सोमवारी रोहित पाटलांची पत्रकार परिषद झाली, त्यावेळेला अनेक इतर विषय झाले. म्हणजे द्राक्ष बागांची विमा कंपनीकडून मिळणारी नुकसान भरपाई वगैरे असे सगळे विषय झाले. जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील यांच्यावरती संजय काकांनी काही आरोप केले, त्याला
अर्जुन पाटील यांनी त्या पत्रकार परिषदेतच उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की संजय काका पाटील यांनी माझ्यावरती टीका केलेली आहे, परंतु त्यांनी नागेवाडीचा यशवंत सहकारी साखर कारखाना आणि तासगावचा साखर कारखाना यातली शेतकऱ्यांची जी ऊसाची थकलेली बिलं आहेत ती पहिल्यांदा द्यावीत आणि मग माझ्यावरती टीका करावी वगैरे अर्जुन पाटील म्हणले. त्यावेळेला रोहित पाटील यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला असा आरोप केला जातो संजय काकांकडनं की तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसलेले आहेत. तेव्हा रोहित पाटीलसुद्धा नेहमीच्या गमतीनं असं म्हणले की ते कुणाच्या मांडीवर बसलेले आहेत हे त्यांना माहीत नाही संजय काकांना. मग पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला होते. ते म्हणले नेमकी एकच मांडी असेल असंही काही सांगता येत नाही. म्हणजे तासगाव तालुक्यात सध्या असं एकूण राजकारणाचा सूर आहे की कोण कोणाच्या मांडीवरती बसलेला आहे. म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं हातघाईवरची लढाई किंवा मुद्द्यावरून गुद्द्यावर येणं ह्यापेक्षा सुद्धा कोण कोणाच्या मांडीवर बसणं याला एक वेगळा अर्थ आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तो काय मी स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही. तर अशी एकूण तासगाव तालुक्यामधली राजकारणामध्ये सगळी गंमत चाललेली आहे. कालचा एकूण रोहित पाटलांचा बोलण्याचा एकूण टोन आणि त्यांची एकूण बोलण्याची जी स्टाईल बघितल्यानंतर आर आर आबांची अगदी आवर्जून आठवण झाली. आता संजय काकांच्या बाबतीत त्यांनी जे विधान केलं की मांडी एकच असेल, म्हणजे त्यांनी काही नाव घेतलं नाही संजय काकांचं, परंतु विरोधक असं म्हणले ते मांडी एकच असेल वगैरे असं नाही. याचं कारण असं आहे की संजय काका पाटील हे भारतीय जनता पक्षात होते. भारतीय जनता पक्षात बाहेर पडून त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली. त्या निवडणुकीतही लोकसभा निवडणुकीप्रमाणे त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र भूमिका घेतली आणि तासगाव नगरपालिका एक हाती जिंकली. त्यानंतर तासगाव पंचायत समितीसुद्धा त्यांनी एक हाती जिंकली. त्यामुळं पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसला तालुक्यामध्ये सबंध मतदारसंघामध्ये फार मोठा हादरा बसलेला आहे. तासगाव तालुक्यामध्येच तासगावची पंचायत समिती हातातनं जाणं आणि नगरपालिका हातातनं जाणं हा रोहित पाटील यांना फार मोठा धक्का आहे. रोहित पाटील यांनी आत्मपरीक्षण करावं. त्यांनी एकूणच राजकारणाचा सगळा आपला रोख बदलावा. राजकारणातली त्यांची एकूण जी पद्धत आहे राजकारणाची ती बदलावी अशी त्यानंतर जोरदार मागणी झाली. त्यानुसार आता असं दिसतंय की रोहित पाटील यांनी खूपच आपल्या याच्यामध्ये बदल केला आहे. वागण्याच्या पद्धतीत बदल करतायत, लोकांची संपर्क वाढवतायत असं एकूण दिसतंय. परंतु त्यानंतर असं झालं की संजय काका पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतेच. नंतर ते अधिक सक्रिय झाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या 2 सीटा निवडून पण आल्या. तिथनं त्या निवडून आलेल्या असताना त्यांनी प्रत्यक्ष जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला साथ दिली. त्या निवडणुकीत त्याबद्दल जयंत पाटील आणि संजय काका पाटील यांच्यातही जुगलबंदी झालेली आहे एकमेकांच्यामध्ये. आता संजय काका पाटील हे पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये यायचा प्रयत्न करतायत अशा स्वरूपाची चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची त्यांनी नुकतीच भेट घेतली. त्यामुळं संजय काका पाटील यांचं नेमकं काय चाललं आहे याबद्दलही तालुक्यामध्ये कवठेमहांकाळ तासगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. एक मात्र खरं आहे की संजय काका पाटील यांनी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली, यात कुठलीही शंका नाही. रोहित पाटील यांनी वेळीच सावध होऊन त्याबद्दल पुन्हा एकदा मतदारसंघाची पुनर्बांधणी करायला सुरुवात केली असं दिसतंय. परंतु संजय काकांचं आव्हान तिथं फार मोठं आहे. खरं म्हणजे संजय काकांचे चिरंजीव प्रभाकर पाटील हे त्या मतदारसंघातून मागच्या विधानसभेच्या लढणार होते, परंतु ऐन वेळेला संजय काकांनाच अजितदादांनी आग्रह केल्यामुळे त्यांना लढावं लागलं. आत्तासुद्धा जर आपण पाहिलं तर संपूर्ण संजय काकांची आघाडी स्वतः संजय काकाच सांभाळतायत असं दिसतंय. त्यांचे नेहमीचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर पहिल्यापासूनचे आहेत. ती फळी पण त्यांची आहे तशी कायमची आहे. पाहूया आता नेमकं काय होतंय. परंतु एकूण तासगाव तालुक्याचं राजकारण हे सध्या मुद्द्यावरून गुद्द्यावर किंवा हातघाईवर येण्याऐवजी कोण कोणाच्या मांडीवर असे प्रश्न विचारण्यापर्यंत आलंय असे एकूण दिसतंय. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.